जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत मिशन आरंभ 2024-25 उपस्थित सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो। आज आमच्या या जून महिना हा आमच्या पारनेर तालुक्यासाठी दिलेला आहे आणि आजचा आमचा पहिला दिवस आहे। आजच्या पहिल्या दिवसासाठी जो वर्ग घेणार आहे ते आमचे सहकारी मित्र आदरणीय डॉक्टर बाळासाहेब शिंगोटे सर हे घेणार आहेत आणि 1 जून ते 30 जून पर्यंत आमच्याकडे पारनेर तालुक्यासाठी नियोजन दिलेलं आहे। आमच्या गट शिक्षणाधिकारी आदरणीय राणे मॅडम यांच्या नियोजनाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वर्ग आणि सर्व तज्ञ सुलभक यांचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आता मी या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब शिंगोटे सर यांना विनंती करेल की आपण आपला वर्ग घ्यायचा। धन्यवाद सर। नमस्कार। विद्येच्या प्रांगणात मुक्तपणे विहार करणाऱ्या माझ्या सर्व प्रज्ञावंत आणि गुणवंत बाल विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पंखामध्ये बळ भरून तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी सक्षम करणारे तुमचे पालक, तुमचे सगळे मार्गदर्शक शिक्षक, आपल्या सर्वांनाही सुप्रभात। अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मिशन आरंभ 2024-25 या अभिनव आणि प्रेरक उपक्रमामध्ये पारनेर तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्रीमती राणे मॅडम, आमचे सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, आमचे सगळे विषय तज्ञ आणि सर्व तंत्रज्ञ टीमच्या वतीने मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि अतिशय दिशादर्शक प्रेरक असा उपक्रम सुरू केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री रेखर साहेब आणि शिक्षणाधिकारी आदरणीय पाटील साहेब यांचे मी पारनेर तालुक्याच्या वतीने ऋण व्यक्त करतो। आज या इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती ऑनलाईन मार्गदर्शक वर्गामध्ये मी डॉक्टर बाळासाहेब शिंगोटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोकडे वस्ती, केंद्र खडकवाडी, तालुका पारनेर, आपल्याशी भाषा या विषयाबाबत सुसंवाद साधणार आहे। मित्र, आजपर्यंत आपण 2 घटकांचा अभ्यास केलेला आहे। त्यातला पहिला घटक आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे। या घटकाला 24% भारांश होता आणि त्याच्यावर 6 प्रश्न असतात। त्यामध्ये पुन्हा 3 उपघटक आहे। पहिला आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न, दुसरा आहे वृत्तपत्रातील जाहिराती आणि बातम्या, आणि तिसरा घटक आहे कविता व कवितेवर आधारित प्रश्न। त्यानंतर आपण दुसऱ्या घटकाचा अभ्यास केला ज्याचं आहे कार्यात्मक व्याकरण। या घटकावर 5 प्रश्न असतात आणि त्याला 20% भारांश आहे। त्याच्यामध्ये 2 उपघटक आहेत। प्रथम आहे शब्दांच्या जाती। या 4 जाती तुम्ही अभ्यासल्यात। प्रथम नाम, नंतर सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। आणि त्याच्यामध्ये जो उपघटक आहे तो संकीर्ण, त्याच्यामध्ये लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्याचे भाग आणि शुद्ध व अशुद्ध शब्द। तर आज आपण नवीन घटक 3रा घटकाचा अभ्यास करणार आहोत ज्याचं नाव आहे भाषेचा व्यवहारात उपयोग। या घटकावर सुद्धा 6 प्रश्न अभिप्रेत असतात आणि यालाही 24% भारांश आहे। या घटकामध्ये सुद्धा 5 उपघटक आहे। त्यात पहिला आहे वाक्प्रचार, दुसरा आहे म्हणी, तिसरा आहे संवाद व त्यावर आधारित प्रश्न, चौथा घटक आहे निर्देश अर्थात सुसंगत वाक्यांचा परिचय, आणि 5वा घटक आहे माहिती तंत्रज्ञान विषयक जे इंग्रजी शब्द आहेत त्यांना पर्यायी मराठी शब्द। अशा या 5 उपघटकांपैकी आज आपण 2 उपघटकांचा या एका तासिकेमध्ये अभ्यास घेणार आहोत। त्यातला पहिला उपघटक आहे वाक्प्रचार आणि दुसरा उपघटक आहे म्हणी। विद्यार्थी मित्र, भाषा म्हणजे काय? तर भाष हा एक संस्कृत धातू शब्द आहे। त्याचा अर्थ आहे भाष म्हणजे बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे। भाषेचा आपल्याला काय उपयोग होतो? तर भाषा ही आपलं एक संवादाचं प्रभावी असं माध्यम आहे। बोलणारा म्हणजे वक्ता आणि ऐकणारा म्हणजे श्रोता यांना जोडणारा जो पूल आहे तो म्हणजे भाषा। आपले विचार, आपले अनुभव, आपल्या संकल्पना, आपल्या कल्पना व्यक्त करण्याचं एक माध्यम म्हणजे सुद्धा भाषा। भाषेचे मुख्यतः 2 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा आणि दुसरा प्रकार आहे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा। पैकी आज आपण नैसर्गिक भाषेचा विचार करणार आहोत।
मनुष्य प्राण्याची बोलण्याची किंवा हावभाव करण्याची भाषा असते तिला स्वाभाविक भाषा किंवा नैसर्गिक भाषा म्हणतात. आपली जी मराठी भाषा आहे ती एक समृद्ध अशी भाषा आहे आणि ती बोलायला आणि ऐकायला सुद्धा खूप गोड वाटते. कवी सुरेश भट असं म्हणतात की लाभले आम्हाच भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हाच भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. किंवा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताचेही पाहिजे जिंके. खरंय, कोणत्याही भाषेची समृद्धी त्या भाषेतील वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द, अलंकार, नृत्य इत्यादी घटकावर अवलंबून असते. त्या दृष्टीने जर विचार केला तर मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आणि हा जो भाषेचा प्रवाह आहे तो अविरतपणे सुरू आहे. आज मी आपल्याशी मग या आपल्या भाषेच्या सौंदर्यात, मार्दवात, रागवीपणामध्ये भर घालणारी जे दोन घटक आहेत, वाक्प्रचार आणि म्हणी, याविषयी तुमच्याशी संवाद साधणार आहोत. आता यापुढे मी तुम्हाला स्क्रीनवर स्लाइड दाखवणार आहे. त्या स्लाइडवर पण तुम्ही लक्ष ठेवायचे आणि मी जे बोलतोय, जे स्पष्टीकरण करतोय त्याच्यावर पण लक्ष ठेवायचे. मित्रहो, आकलन ही कोणत्याही अध्ययनाची पहिली पायरी. जर तुम्हाला तो घटक समजला, तो प्रश्न समजला, तर तुम्ही अर्धी लढाई जिंकली असं असतं. इंग्रजीत एक सुविचार आहे, वेल बिगन इज हाफ डन. आणि म्हणून तुम्ही प्रथम तो प्रश्न किंवा तो घटक समजून घ्यायचा आहे आणि मग आपण या घटकात आपण तिकडे वाढणार आहोत. वाक्प्रचार व म्हणी. बालमित्रांनो, तुमच्या घरात आजी, आजोबा, पणजी, पंजोबा आहेत की नाही? हा, तुम्ही त्यांचं बोलणं ऐकलं असेल. ते नेहमी असे उखाण्यामध्ये बोलतात, आडाख्यामध्ये बोलतात आणि त्यांच्या भाषेमध्ये एक प्रकारचे लाघवीपणा असतो आणि त्यांच्या भाषेत वाक्प्रचार आणि म्हणी या प्रचुर प्रमाणात असतात. आता पहिल्यांदा आपण वाक्प्रचार या घटकाकडे जाऊ. तर पहिल्यांदा वाक्प्रचार म्हणजे काय बघा. वाक्प्रचार या शब्दात त्याचा अर्थ दडलेला आहे. म्हणजे काय, आपण बोलताना जो शब्द समूह वापरलाय त्या शब्द समूहातील सरळ अर्थापेक्षा जो भिन्न अर्थाने रूढ झालेला जो शब्द समूह आहे त्याला वाक्प्रचार असे म्हणतात. मी परत एकदा सांगतो की सरळ अर्थापेक्षा एका वेगळाच अर्थ प्राप्त झालेला, भिन्न अर्थाने रूढ झालेला शब्दांचा समूह म्हणजे वाक्प्रचार. आता उदाहरणार्थ बघा, आता एसएससीचे निकाल लागले. अमित नावाच्या एका मुलाला थोडे कमी मार्क मिळाले. सगळ्याच आई वडिलांची अपेक्षा अशी की आपल्या मुलाला खूप मार्क मिळावे. मग अमितच्या बाबांनी काय केलं, त्याला थोडी कमी मार्क मिळाले, कडक समज दिली आणि मग अमितच्या अक्षरशः नाकाला मिरच्या जमल्या. आता बघा, मग अमितच्या बाबा काय मिरच्या घेऊन आले होते की त्याच्या नाकाजवळ? नाही, तो झाला त्याचा सरळ अर्थ. परंतु बाबा जे बोलले ते अमितच्या मनाला फार लागलं आणि त्याला त्याचा राग आला, म्हणून तिथं असं सुविचार आलाय की नाकाला मिरच्या झोंबली. ठीक आहे. आता वाक्प्रचाराचे दोन प्रकार आहेत. एक आहे शारीरिक अवयवांआधारित वाक्प्रचार आणि दुसरा आहे इतर वाक्प्रचार. आता याच्यात पण गंमत अशी आहे की शारीरिक अवयवांआधारित जे वाक्प्रचार आहेत त्यात नुसते शारीरिक अवयव नाही, तर आपल्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत जेवढे जेवढे शारीरिक अवयव आहेत, मग त्याच्यामध्ये आपलं कपाळ असेल, आपले डोळे असतील, आपले कान, आपलं नाक, आपलं तोंड, जीभ, दात, ओठ, आपलं गळा, आपली छाती, आपलं पोट, पाठ, हात, पाय, बोटे, सर्व अवयवांआधारित वाक्प्रचार आहेत. आता हे आपण काही उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ. उदाहरणार्थ अंगवळणी पडणे, त्याचा अर्थ काय होतो? आता हा वाक्प्रचार किंवा म्हणी हा घटक तुम्हाला काही नवीन नाहीये. तिसरीला चौथीला हा घटक तुम्ही पाहिलेला आहे. आपल्या प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये वाक्प्रचार पण आहेत आणि म्हणी पण आहेत. मग आता अंगवळणी पडणे म्हणजे सवय होणे. आता एखादी गोष्ट समजा, एक ईश्वरी नावाची मुलगी आहे, तिनं असा एक नियम लावून घेतलेला आहे. तुम्हाला माहिती नाही, स्विच लवकर निजे लवकर उठे त्या शरीर धन संपदा लाभे. तर ती रोज सकाळी 6ला उठते म्हणजे उठते आणि संध्याकाळी 10 वाजता झोपते म्हणजे झोपते. परीक्षा असो किंवा कुठं काय असो, तिचा हा नित्यनेम ठरलेला आहे. मग तिचे बाबा म्हटले, अहो आमची हुशार मुलगी, रोज सकाळी नित्यनेमाने उठण्याची सवय तिच्या अंगवळणी पडलेली आहे. आता मी जी तुम्हाला ईश्वरीची गोष्ट सांगितली यालाच म्हणायचं त्या वाक्प्रचाराची गोष्ट किंवा त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करणे. असं जर तुम्ही केलं तर तो वाक्प्रचार तुमच्या चिरंतन किंवा चिरकाल स्मरणात राहणार आहे. दुसरा वाक्प्रचार आहे कपाळ फुटणे. आता जर एखादा माणूस, तुम्ही याच्यावर बघता ना, छोटे छोटे रील्स बघता, एक माणूस असा मोबाईलवर चाललेला असतो आणि त्याला भानच नाही आपण काय करतोय,
आणि समोर एक पोल येतो त्याला तो धडकतो आणि मग त्याचं कपाळाला लागतं त्याचं कपाळ फुटतं. मग असा सरळ याचा अर्थ आहे का? नाही. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे दुर्दैव ओढवणे. म्हणजे एखादा माणूस येतो गावात प्रवासाला निघालेला आहे आणि प्रवासात त्याची बॅग किंवा पैशाचं पाकिटच चोरीला गेले. तो म्हणतो अहो मी प्रवासाला निघालो होतो पण माझं कपाळ फुटलं राव, सगळं चोरीला गेलं. म्हणजे काय? त्याच्यावर ते सगळं दुर्दैव उडवलं. पुढचा आहे कंबर खचणे म्हणजे धीर सुटणे. आता कंबर खचते. आता कंबर हा आपला शारीरिक अवयव आहे. मग कंबर कशी खचू शकते? तर एखादा माणूस खूप कष्ट करतो, सगळं करतो, पण अचानक त्याच्या नशिबामध्ये असा एखादा येतो, एखादा अपघात होतो, त्याचे आर्थिक नुकसान होतं किंवा आणखी काही, आणि मग त्याचं इतकं नुकसान होतं की तो म्हणतो त्याच्या मित्राला सांगतो की बघा मी इतकं कष्ट केले राव पण माझं असं झालं, माझी तर कंबरच खचली. म्हणजे काय? कोणतंही कार्य उत्साहाने करण्याची त्याच्यातली शक्ती नाहीशी झाली, त्याचा धीर सुटला. पुढचा वाक्प्रचार आहे कान पिळणे. याचा अर्थ काय होतो? अद्दल घडवणे. आता याच्या बाबतीत एक म्हण पण आहे बघा, बळी तो कान पिळी. म्हणजे जो सशक्त माणूस आहे, जो बलवान आहे, तो दुसऱ्यांवर आपलं अधिकार गाजवतो, त्याला धडा शिकवतो, त्याला अद्दल घडवतो. बरोबर? मग आता यामध्ये कान पिळणे. मग लग्नामध्ये नवरीचा भाऊ नवरदेवाचा कान पिळतो तसा आहे का? नाही. कान पिळणे याचा अर्थ झाला की समोरच्याला अद्दल घडवणे. पूर्वी आपण असं म्हणायचं बघा की एखादा राजा असला तर राजा तो म्हणेल तसंच घडायचं. राजाने ज्याचा कान पिळला तो जागेवर आला समजायचा आहे ना. कान पिळणे म्हणजे अद्दल घडवणे. नंतर केसाने गळा कापणे. आता केसाने गळा कापू शकतो का? शक्यच नाही. बरोबर? पण केसाने गळा कापणे म्हणजे घात करणे. दोन मित्र होते, त्यांचा दोघांचा व्यवसाय चांगला चालू होता. 2-4 वर्ष त्यांना भरपूर नफा व्हायचा. त्यांची जी कंपनी तिथं भरपूर नाव झालं. पण कालांतराने असं झालं की त्याच्यातले एका मित्राचा स्वार्थ जागा झाला आणि दुसऱ्या मित्रापासून तो त्याला जो नफा होता तो लपवायला लागला. आणि मग कालांतराने त्या मित्राच्या ध्यानात आलं की अरे तर आपला केसाने गळा कापतोय, ज्याच्यावर आपण विश्वासाने मान टाकली तो तर आपल्याला फसवतोय. म्हणजे केसाने गळा कापणे याचा अर्थ काय? घात करणे. नंतर गळा काढणे म्हणजे मोठ्याने रडणे. आपलं छोटा भाऊ बहीण असतो, तो आपल्याला थोडी काढतो आणि आपण त्याला छोटीशी टपली मारली तर तो इकडं मोठ्याने गळा काढी जातो, मला दादाने मारलं किंवा मला ताईने मारलं. मग गळा काढणे म्हणजे काय? तर मोठ्याने रडणे. का बाजूला काढणे नाही, गळा काढणे म्हणजे मोठ्याने रडणे. छाती दडपणे म्हणजे भीती वाटणे. तुम्ही प्रवास करताय आणि प्रवासात अचानक तुमच्या समोर एखादा हिंस्र प्राणी आलाय, वाघ आलाय, लांड आलाय, त्यावेळेस काय होणार? कितीही ताकदवान माणूस असतो त्याची छाती तर दडपणारच. मग छाती दडपणे म्हणजे काय? भीती वाटणे. बरोबर का? तुम्ही ध्यानात ठेवायचे की मी प्रत्येक याची छोटीशी गोष्ट सांगतोय. आता तुम्हाला चौथीला साधारणतः 400 वाक्प्रचार बघायचे. तुम्ही जर प्रत्येकाला अशी छोटीशी गोष्ट किंवा त्याचा वाक्यात उपयोग करणे असं जर केलं तर कोणताही वाक्प्रचार तुम्ही विसरू शकत नाही. अनेक मुलांचा असा समज असतो की हा घटक अतिशय सोपा आहे, नॅचरल मार्क तर आम्ही मिळवणार. या घटकाला 1 किंवा 2 प्रश्न येऊ शकतात वाक्प्रचारावर म्हणून. परंतु हे आपल्या हक्काचे मार्ग आहेत. त्याचा तुम्ही हा जो सरळ अर्थ आहे तो ध्यानात ठेवायचा. तर पुढे डोके घालणे म्हणजे लक्ष देणे. आपल्याला एखादं काम दिलं आणि आपण ते केलं नाही आणि आपण दुसऱ्या कामात लक्ष दिलं तर आपल्या जवळ काय म्हणतो, ए तू इकडं नको डोकं घालू राव, तुला जे दिलं ते कर. मग डोके घालणे म्हणजे काय? लक्ष देणे. डोके घालणे म्हणजे आपलं डोकं तिथं न्यायचं नाही. डोक्यावर घेणे म्हणजे गौरव करणे. आता नुकताच 12वीचा निकाल लागला आणि एका मुलीला 95% मार्क पडले. अख्ख्या गावाने डोक्यावर घेतलं ना. तिचा सन्मान काय, तिला हातोरे काय, तिचे भाषण काय, तिचं कोड कौतुक काय. मग डोक्यावर घेणे म्हणजे काय? गौरव करणे. उद्या जर तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेत तुमच्या राज्याच्या गुणवत्तेने नंबर आला ना तर तुम्हाला तुमचे मम्मी पप्पा नाही, तुम्हाला सगळे डोक्यावर घेतील. तुमचं गाव डोक्यावर घेईल, तुमचे आजूबाजूचे नाते डोक्यावर घेतील. पुढचा वाक्प्रचार आता आहे डोळ्यात फुटणे म्हणजे सहन न होणे. आता मी काय केले फक्त असे आपले वाक्प्रचार खूप आहे पण येत्या काळावर फक्त 2-2 वाक्प्रचार घेतलेले तेवढे तुम्ही ध्यानात ठेवा आणि ते तुम्हाला मी कसे ध्यानात ठेवायचे त्याचे खूप सांगा. डोळ्यात फुटणे म्हणजे सहन न होणे. बरेच लोक असे असतात की तुसडे असतात की ते नेहमी दुसऱ्याचा द्वेष करत असतात, मत्सर करत असतात. त्यांना हेवा वाटते इतरांच्या यशाचा, आहे की नाही. आणि मग सदर व्यक्तीच्या डोळ्यात नेहमी दुसरे फुकवत असतात. डोळ्यात फुकणे म्हणजे काय? सहन न होणे. दुसऱ्याचं यश, दुसऱ्याची कीर्ती, दुसऱ्याचं पद प्रतिष्ठा ज्याला सहन होत नाही
याचे नेहमी डोळ्यात कोणी खुपत. त्याच्यानंतर डोळा लागली म्हणजे झोप येणे. आता आपण एखादं राहण्याचे आपलं काही जागरण घडलं आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी एखाद्या कार्यक्रमात गेलो, आपण स्टेजवर डुलक्या घ्यायला लागतो. शेजारचा म्हणतो बघा स्टेजवर त्यांचा डोळा लागलाय म्हणजे काय, डोळा लागणे म्हणजे झोप येणे. डोळे मिटणे म्हणजे मरण पावणे. तोंड काळे करणे म्हणजे कायमचे निघून जाणे. तोंडचे पाणी पळणे म्हणजे अतिशय घाबरणे. दात ओठ खाणे म्हणजे चिड व्यक्त करणे. कधी कधी आपल्याला समोरच्या इतका भयंकर राग येतो की आपल्याला त्याला शक्ती नाही मारायची किंवा आपण त्याला मारू इच्छित नाही. आपल्या आजूबाजूला माणसे किंवा आपण त्यांच्या दबावाखाली मारत नाही, पण आपण ते दात ओठ खातो, हे की नाही. मग दात ओठ खाणे म्हणजे काय, तर समोरच्यावर चिड व्यक्त करणे. नाक उडवणे म्हणजे थट्टा किंवा उपहास करणे. आता आपल्या शरीराचं नाक हा असा घटक तो उडवता येईल आपल्याला, हा नाही ना उडवता येत. मग एखाद्याचे जर आपल्याला थट्टा करायचा असेल, त्याचा जर उपहास करायचा असेल, तो किती कमी दर्जाचे दाखवायचा असेल तर त्याला काय म्हणतात, नाक उडवणे. पुढे आहे नाक कापणे म्हणजे घोर अपमान करणे. लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं होतं तसं नाही. नाक कापण्याचा खरा अर्थ काय, घोर अपमान करणे. म्हणजे आपण एखादा आपला मुलगा आहे मुलगी, त्याचं जर काही मार्क पडले तर आईवडिलांना वाटते यांनी तर आपलं नाक कापलं, त्याच्या नातेवाईकांना वाटलं यांनी तर आपलं नाक कापलं. म्हणजे याचं काय, ही याचा घोर अपमान झाला. बोटावर नाचवणे, हवे तसे खेळवणे किंवा पूर्ण ताब्यात ठेवणे. आता बोटावर नाचवणे हे मोठे आपलं, याच्यावर कोणाला नाचवता येईल, शक्यच नाही ना. तुम्ही सकस पाहिले कोणी, त्याच्यामध्ये खूप पशु असतात, त्याच्यामध्ये वाघ, सिंह, हत्ती किंवा इतर प्राणी असतात. आणि त्या सिंहाचा जबडा वाजतो आणि त्या जबड्यावर रिंग मास्टर डोकं घालतो तरी त्याला तो खात नाही का, कारण तो रिंग मास्टर काय करतो, त्या सगळ्या प्राण्यांना आपल्या बोटावर नाचवत असतो. कळलं तुम्हाला, म्हणजे काय, त्यांना पूर्ण ताब्यात ठेवतो, त्यांच्यावर पूर्ण तो नियंत्रण ठेवतो आणि त्याचा हवा तसा वापर करून घेतो लोकांचं मनोरंजन करण्यासाठी. त्याला म्हणायचं बोटावर नाचवणे. हा, त्याच्यानंतर पुढचं आहे पाठ दाखवणे म्हणजे समोरून पळून जाणे. शिवराय जेव्हा औरंगजेबाच्या 50 वाढदिवसासाठी याला गेले आग्र्याला, तिला आग्र्याला दरबार भरला बादशहाचा, तेव्हा मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला तो जयश्री राठोड होता, तो महाराजांच्या पुढच्या रांगेत होता. ते पाहून महाराजांच्या कळपायच्या मस्तकाला गेली की हा आपल्याला पाठ दाखवून पळालेला आपल्या पुढच्या रांगेत आहे. मग पाठ दाखवून पळले म्हणजे काय, तर समोरून आपल्याला घेऊन पळून जाणे. त्यानंतर पाय घसरणे म्हणजे मोहात फसणे किंवा तोल जाणे. असं कधी कधी होतं ना, एखादा माणूस खूप कृतस्थ असतो, त्याचे काहीतरी नियम ठरलेले असतात, पण एक क्षण असा येतो का त्याला मोह होतो आणि मग ते करुण्याचे कृत्य तो करतो. त्याला काय म्हणायचं, अमुक अमुक माणसाचा पाय घसरला. तुम्ही त्याचा असं वाक्प्रचारच करायचा आहे, म्हणजे वाक्यात उपयोग करायचा, त्याची एक छोटीशी गोष्ट करायला पाहिजे. पोटात ठेवणे म्हणजे गुपित टाकणे. माझं माझ्या मनात कसं आहे की मला माझ्या कोणत्याही मित्रांनी तिसऱ्या विषयी सांगितलं तरी मी ती कोणालाही सांगत नाही, कारण माझी पोटात ठेवण्याची हॅबिट आहे, सवय आहे मला ती. मग पोटात ठेवणे म्हणजे काय, ती गोष्ट प्रसारित न करता ती गुप्त राखणे, ती गुपित ठेवणे. त्यानंतर मुठीत असणे म्हणजे ताब्यात असणे. बऱ्याच वेळा एखादा मोठा कारखानदार असतो किंवा एखादा मोठा बागायतदार असतो आणि त्याच्या खाली काम करणारे लोक असतात ते त्याच्या मुठीत असतात. ते त्याचं सांगतो ऐकतो, कारण ते सर्वांना त्याचा ताबा असतो, त्या सगळ्यांचा तो रक्षण करता पालन करता असतो. रक्ताचे पाणी करणे म्हणजे अतिशय कष्ट करणे. हा, सुरेश नावाच्या व्यक्तीच्या मुलीला नीट मध्ये 579 मार्क मिळाले. इतर लोकांनी त्यांचं खूप कौतुक केलं, म्हटले बघा त्याने रक्ताचं पाणी केलं, पण मुलीने मात्र त्याचं चीज केलं. मग रक्ताचं पाणी केलं म्हणजे रक्ताचं पाणी केल्यावर मला गेलं का नाही, रक्ताचं पाणी करणं किंवा हाडाचे काढे करणं म्हणजे अतिशय कष्ट करणे, मेहनत घेणे. आता तुम्ही पण बघा, तुमचे आईवडील शेतकरी आहेत, तुमचे आईवडील कष्टकरी आहेत, तुमचे आईवडील कामगार आहेत, ते रात्रंदिवस तुमच्यासाठी कष्ट करतात. त्यांची एकच इच्छा आहे की माझा दादा माझी ताई ही खूप मोठी झाली पाहिजे. ते तुमच्यासाठी खूप रात्रंदिवस मेहनत करतात. मग तुम्ही सुद्धा त्यांनी जे रक्ताचं पाणी केले, त्यांनी जे हाडाचे काढे केले, त्यांचं पाठ फेडण्यासाठी योग्य प्रकारे तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतर हात टेकणे म्हणजे नाईलाजाने शर्यती. तारकलम खानाला त्या उंबरकिंडीच्या लढाईमध्ये शिवरायांनी कसं, त्याचे 20,000 सैनिक होते आणि शिवरायांचे 1,000 सैनिक होते, पण शिवरायांनी अशी युद्धनीती अवलंबली गणमिक हवा की अक्षरशः तारकलम खानाने त्यांच्या पुढं हात टेकले. म्हणजे काय, तो त्यांना नाईलाजाने शरण आला.
हृदय भरून येणे म्हणजे गैवरून येणे. हा, कधी कधी तुम्ही एखाद्या लग्नाचा प्रसंग पाहिला असेल बघा, जेव्हा ती मुलीची विदाई येते ना, तिला सासरला पाठवायचं असतं, तेव्हा तिची आई, तिचे वडील, तिचे भाऊ, तिची बहीण, आजूबाजूची माणसं सगळ्यांना हृदय भरून येतं, सगळ्यांचं हृदय भरून येतं. पाहिलं की तुम्ही कधी? मग हृदय भरून येणे म्हणजे गैर भरून येणे. आता हातावर तुरी देणे. आता हातावर तुरी देणे म्हणजे आपल्या परिसर, आपल्या भाग 2 याच्या तरी घडाच्या काही त्याच्यामध्ये आहे की नाही? बादशहाच्या हातावर तुरी दिल्या, मग बादशाह आग्र्यावर होते आणि शिवाय महाराष्ट्रातून त्यांची भेट घ्यायला गेले आणि मग तिकडे तुरीच नव्हत्या, मग महाराष्ट्रातून शिवराय तुरी घेऊन गेले. इतर नजरांना पेश केला, त्याच्याबरोबर एक पोतं तुरी पण दिला. बादशाह खुश झाला, म्हटला राजे तुम्ही आता महाराष्ट्रात आनंदाने जा. असं आहे का? नाही. हातावर तुरी देणे म्हणजे काय? त्रिस्तरीय पहारा होता शिवरायांवर, फौलाद खानाचा पहारा होता. 1000 लोकांच्या पहाऱ्यामधून शिवरायांनी त्या औरंगजेब बादशाहचं गुप्तहेर खातं इतकं प्रभावी, त्या लाखो सैनिक त्यांना चकवा देऊन शिवराय 17 ऑगस्ट 1666 रोजी त्या वेड्यातून विसटले. 24 दिवसांनी महाराष्ट्रात सुखरूप पोहोचले आणि म्हणून त्या धडा असं दिलंय की बादशाहच्या हातावर तुरी देणे म्हणजे काय? डोळ्याने लेखत फसवून पळणे. तर अशा प्रकारे आपण उदाहरणार्थ 27 वाक्प्रचार या ठिकाणी घेतले. तुम्हाला अशा जवळजवळ 400 वाक्प्रचाराचा अभ्यास करायचा आहे. आणि एक विद्यार्थी मित्रांनो ठेवा की असं म्हणतात की एकाग्रता यशोज्यम, म्हणजे तुम्ही कोणत्याही घटकाचा अभ्यास करा पण त्याच्यावर लक्ष तुमचं केंद्रित करा. आणि ज्याचं लक्ष केंद्रित आहे, ज्याचं विचलित नाही, तो कोणत्याही परीक्षेला, ती शिष्यवृत्ती असो किंवा तुमची दुसरी कोणती परीक्षा असो, यशाला गवसणी घालण्याशिवाय राहणार नाही. यानंतर आपण पुढच्या घटकाकडे जाणार आहोत. तो घटक आहे म्हणी. म्हणी म्हणजे काय? तर म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाली. नाही, आता आपण म्हणीकडे जाण्याच्या अगोदर आपण या घटकावर म्हणजे वाक्प्रचार या घटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते प्रश्न आपण बघूया. म्हणजे वाक्प्रचार या घटकावर साधारणतः 6 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. पहिला प्रश्न असा आहे की दिलेल्या वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय क्रमांकाचा, म्हणजे वाक्प्रचार दिलेला असतो त्याचा योग्य अर्थ आपण 4 पर्यायांमधून शोधायचा आणि त्याच्या पुढे 4 गोल दिलेले आहेत. प्रत्येक गोलात 1 2 3 4 दिलेला असेल. जो पर्याय असेल ते योग्य पर्यायाला आपण गिरवायचे, गोल करायचे. जसा पहिला वाक्प्रचार ग्रुप येणे, मग त्याला 4 पर्याय दिले बघा. अवसान येणे, मोठे संकट येणे किंवा खूप राग येणे किंवा घरगुती. ग्रुप येणे तर काय आहे? अवसान येणे, बरोबर. मग त्याचा आपण पर्याय क्रमांक 3 गिरवायचा. दुसरा प्रश्न असा आहे की पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाक्प्रचाराच्या पर्याय. पहिला होता वाक्प्रचाराचा अर्थ, आता अर्थावरून वाक्प्रचार असा प्रश्न येऊ शकतो. उदाहरणार्थ नामाने होणे हा अर्थ आहे. मग आता त्याचे कोणते वाक्प्रचार आहेत? पहिला आहे हात टेकणे, दुसरा हात झटकणे, हात आखडणे, हातावर तुरी देणे. तर याच्यापैकी याचा अर्थ काय? कोणता वाक्प्रचार आहे? नामाने होणे म्हणजे हात झटकणे, जबाबदारीपासून दूर पडणे. तिसऱ्या प्रकारचा प्रश्न असा येऊ शकतो, दिलेल्या वाक्यातील पर्यायापैकी कोणत्या वाक्प्रचाराचा योग्य वापर करता येईल? म्हणजे 4 पर्याय दिलेले त्यातला कोणता अर्ध वाक्य दिलेलं असेल आणि तिथं पुढे आपल्याला वाक्प्रचाराचा उपयोग करायचा आहे, तर मग 4 पर्यायांपैकी कोणता वाक्प्रचार वापरता येईल? पहिले उदाहरणार्थ, कोपऱ्यात पडलेल्या लाडूवर सर्व मुख्यांनी टिंबटिंब टिंबटिंब. मग पहिले हल्ला करणे म्हणजे हल्ला केला, किंवा ताव मारणे म्हणजे ताव मारला, ताव काढणे म्हणजे ताव काढला, किंवा मार्गक्रमण करणे म्हणजे मार्गक्रमण केले. मग आता मुंग्यांनी काय केलं असेल लाडूवर? हा, यथेच्छ ताव मारला असेल, बरोबर आहे की नाही? मग ताव मारला, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं तुम्ही पुढे घेऊन पाहिजे. चौथा प्रश्न येऊ शकतो, पुढील प्रश्नातील वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं. अयोग्य जोडी ओळखायची. म्हणजे 4 जे दिलेले असते त्याचे 3 योग्य जोड्या असतील, 1 अयोग्य जोडी असेल, ती तुम्ही ओळखायची. स येणे म्हणजे काय? आठवण येणे. दुसरं तोंड देणे म्हणजे प्रतिकार करणे. तिसरं हेवा वाटणे म्हणजे स्तुती करणे. आणि तोंड देणे म्हणजे एखाद्याला लाच देऊन गप्प बसवणे. आता स येणे, आठवण येणे हे योग्य आहे. तोंड देणे, प्रतिकार करणे हा पण योग्य अर्थ आहे. हेवा वाटणे, स्तुती करणे हा काही योग्य अर्थ नाही, कारण हेवा वाटणे म्हणजे एखाद्याबद्दल असूया वाटणे किंवा त्याचं मत्सर वाटणे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर. त्याच्यानंतर 5वा प्रश्न असा येऊ शकतो की वाक्प्रचारातील अधोरेखित अर्थाचा अधोरेखित शब्दाचा ज्या अर्थाने वापर केलेला आहे तो अर्थ ओळखून
त्याचा पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपण रंगवायचे. आता जीवाचे रान करणे, याच्यामध्ये रान हा शब्द अधोरेखित केलेला आहे बघा. तर मग रान हा पण अर्थ मिळालेला आहे. पहिला आहे चैन, दुसरा आहे धीमा, तिसरं मुक्त आणि चौथा कष्ट. मग रान केले म्हणजे काय केले? जीवाचे रान केले म्हणजे कष्ट केले, बरोबर की नाही? मग चैन, धीमा किंवा मुक्त नाही तर कष्ट हा त्याचा योग्य पर्याय आहे, म्हणून तो आपण योग्य पर्याय निवडायचा. 6वा प्रश्न असा येऊ शकतो की दिलेला वाक्प्रचार पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जसे हात टिंब टिंब करणे. हा, आता याच्यामध्ये हात सुका करणे, की हात स्वच्छ करणे, की हात मांडे करणे, की हात ओला करणे. तर हात ओला करणे म्हणजे एखाद्याला लाच देणे, बरोबर आहे की नाही? हात ओला करणे, ओला हा शब्द त्या ठिकाणी बसतो, म्हणून पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न या त्याच्यावर येऊ शकतात. कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. आता आपण पुढच्या घटकाकडे जाणार आहोत. पुढचा घटक आहे म्हणी. हा, आता पहिल्यांदा आपल्याला म्हणी म्हणजे काय हे पाहायला पाहिजे, बरोबर? तुम्ही घरी आजीकडून आजोबाकडून भरपूर म्हणी ऐकले असतील. ते रोजच्या कामामध्ये दैनंदिन याच्यामध्ये म्हणीचा जास्त वापर करतात. म्हणून म्हणीला असं म्हणतात की म्हणी म्हणजे अनुभवाच्या म्हणी. आपला जो दीर्घकालीन अनुभव आहे त्या अनुभवावर आधारित अगदी मर्यादित स्वरूपाचं छोट असं वाक्य, पण ते कसं पाहिजे? अर्थपूर्ण पाहिजे. अर्थपूर्ण वाक्य म्हणजे म्हण. आणि ही जी म्हणीची वाक्य असतात ना ती चटकदार. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर तिथं कशी चटकदार भेळ असते, मिसळ असते, तसं चटकदार, आटोपशीर म्हणजे कमी शब्दात, फार तर 3-4-5 शब्दातले, आणि बोधप्रद असतात म्हणजे त्याच्यामधून समाजाला काहीतरी शिकायला भेटतं. म्हणीची रचना ही यमक. यमक म्हणजे काय? शेवटच्या ते जे ओळी असतील त्यातले शेवटचे शब्द किंवा शेवटचे अक्षर एकसारखे असणे त्याला यमक अलंकार म्हणतात. आणि अनुप्रास. अनुप्रास म्हणजे काय? दिलेल्या वाक्यातील शब्दांच्या पहिल्या अक्षराची पुनरावृत्ती होती, म्हणजे अनुप्रास युक्त असल्यामुळे ह्या म्हणी लक्षात ठेवणं सोपं जातं. आणि कोणता तरी मोठा आशय अगदी थोडक्यात पण परिणामकारक पद्धतीने सूत्रबद्ध अशा वाक्यात प्रगट करणे म्हणजे म्हणींचा वापर करणे. म्हणजे म्हणीचा वापर करणे ही सुद्धा कला आहे. की योग्य प्रसंगी योग्य शब्दामध्ये ते करता येणे ही सुद्धा कला आहे. म्हणून म्हणींचा वापर करणे म्हणजे काय? तर कोणता तरी मोठा आशय अगदी थोडक्यात पण परिणामकारक पद्धतीने सूत्रबद्ध अशा वाक्यामध्ये प्रकट करणे म्हणजेच म्हणींचा वापर करणे. आता आपण तुमच्या याच्यासाठी काही म्हणी बघूया. पहिली म्हण आहे आडला हरी गाढवाची पायदळी. म्हणजे समजा एखाद्या हरी नावाच्या माणसाला खूप मोठं संकट उत्पन्न झाले आणि मग तो गाढव गेलाय आणि त्याचे पाय धरले, बाबा मला सोडव, असा याचा अर्थ निश्चितच नाही. मग आडला हरी गाढवाची पायदळी म्हणजे काय? शहाण्या माणसाला प्रसंगी एखाद्या मूर्खाची सुद्धा मनधरणी करावी लागते. दुसरा इकडे आड तिकडे विहीर. कधी कधी एखाद्या माणसाला असा प्रसंग येतो की पुढे जावं तर पुढे पण अडचणी, मागं फिरावं मागे फिरू शकत नाही, दोन्ही बाजूनी संकट आहे. मग आपण काय म्हणतो? त्याच्यावर अशी वेळ आली की इकडे आड तिकडे विहीर. नंतरची एक म्हण आहे एक ना धड भाराभर चिंध्या. काही व्यक्ती काही माणसं मुलं अशा असतात की त्यांना एकाच वेळेस आणि करायचं असतं. त्यांना पोहायला पण शिकायचंय, त्यांना हार्मोनियम वाजायला पण शिकायचंय, त्यांना तबला पण शिकायचंय, त्यांना अबॅकसला पण जायचंय, त्यांना प्रदेशात परीक्षेला पण बसायचंय, त्यांना नवोदयाला पण बसायचंय, सगळंच करायचंय. पण आता नाही होऊ शकत. आपलं जे ध्येय आहे ते आपल्याला निश्चित करायला पाहिजे. नाहीतर काय होईल? एक ना धड भाराभर चिंध्या म्हणजे काय? एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्याने कोणतेही काम पूर्ण न होणे. नंतर कामापुरता मामा म्हणजे काय? समाजामध्ये काही माणसं इतके स्वार्थी इतके मतलबी आहेत की त्यांचं काही काम असतं ना तर ते आपल्याशी गोड गोड बोलणार आणि काम संपलं की गरज सरो आणि वैद्य मरो आली का लगेच पुढची मन जोडून. मग काय असतात कामापुरता मामा आणि त्याला अजून एक पण जोडून ये बघा पुढे टाकापुरती आजीबाई. आता गरज सर्व आणि वैद्य मरो म्हणजे काय? आपलं काम साताऱ्यात उपकार करतेला विसरणे. खरे म्हणजे कृतज्ञता हा खूप मोठा गुणधर्म आहे. ज्याने आपल्याला मदत केली, ज्याने आपल्याला मार्गदर्शन केलं त्याला आपण नेहमीच स्मरणात ठेवलं पाहिजे. त्याला म्हणतात कृतज्ञता. पण काही अशा असतात की आपलं काम संपलं की उपकार करतात दुर्लक्ष करतात.
कधी कधी त्यांचा अपमान पण करतात. म्हणून आपण असं म्हणतो बघा, काय यांची वृत्ती, गरज सरो आणि वैद्य मरू. त्यानंतर पुढची म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय. आता गाढवा कुणी गुळ खायला देतं का? नाही ना देत. परंतु अशा काही व्यक्ती असतात की त्यांना तुम्ही किती लाख मोलाची वस्तू द्या, किती लाख मोलाचा पदार्थ द्या खायला किंवा काहीतरी करा, पण ती त्याला नावच ठेवणार. मग आपण काय म्हणणार, बघायचं या म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव काय. बरोबर. पुढची म्हण आहे, गोगल गायने पोटात पाय. गोगल गाय पाहिली सगळ्यांनी, तिचं घर तिच्या पाठीवर असतं आणि तिला पुढे 2 अँटेना असतात असे. त्या अँटेना तुम्ही स्पर्श केला की ती शरीर आकर्षून घेते आणि ते तिच्या घरात शिरते. आणि मग आपल्याला गोगल गाय आहे की तो तिचं घर हेच कळत नाही. मग काही माणसं असे असतात की समाजापुढे येताना त्यांचं खरं रूप वेगळं. आपण म्हणतो ना, खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे, तसं. मग त्यांचं खरं रूप आपल्याला कधीच कळत नाही. अशा वेळी आपल्याला म्हणायची वेळ येते काय, गोगल गायनी पोटात पाय. पुढचा आहे, चोरावर मोर. एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे. म्हणजे खरं चोर नाही बरं का. म्हणजे एखादी गोष्ट केली, मी समजा 10 फूट उडी मारली आणि माझ्या मित्राने 12 फूट उडी मारली, तर तो माझ्यापेक्षा सवाई झाला ना. म्हणजे आपल्या कृत्यापेक्षा वेगळं कृत्य केलं, चांगलं कृत्य केलं, त्याला म्हणायचं चोरावर मोर. त्यानंतर दाम करी काम, म्हणजे पैशाने सर्व कामे साध्य होतात. सध्या कशाचा जमाना आहे, व्यावहारिक जगत आहे. बरोबर आहे का नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही एखाद्या दुकानात गेले, एखाद्या मॉलमध्ये गेले, भाजी बाजारात गेले, कपड्याच्या दुकानात गेले, तर त्या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय तुम्हाला काही भेटणार नाही. तुम्ही एखाद्या दुकानदाराकडे गेले, तो सर्वच परिचयाचा आहे आणि त्याला म्हटले, माझ्या दात पैसे मला ट्रॉफी द्या, तो देणार आहे तुम्हाला. आता ट्रॉफी खायची नाही का कोणी दात किरतात, किंवा दुसरं काही वस्तू मागितलं तो देणार आहे का? नाही. तो म्हणाल, बाबा पैसे आणा पुढे, मग मी तुला देतो. मग अशा वेळेस आपल्याला काय म्हणायची वेळ येणार आहे, दाम करी काम. त्यानंतर दोघांची भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. याची गोष्ट पाहिली तुम्ही, 2 बोके आणि माकड. 2 बोक्यांना लोण्याचा वाळा सापडतो आणि त्यांना ती खायची अति इच्छा होती, पण दोघांना जास्त वाटा पाहिजे असतो. आणि मग ते भांडण घेऊन एका माकडाकडे जातं. ते माकड तिथंच वरती असतं झाडावरती आणि पाहिलेलं असतं यांची का मारामारी चालली. खाली येतं आणि मग ते लोण्याचा गोळा हातात घेतला की एक याला, पण तो मुद्दाम एक मोठा ठेवतो, एक छोटा ठेवतो. आणि मग देताना म्हणतो, अरे हा थोडा मोठा आहे, हा मी तो थोडा खातो. मग इकडचा मोठा राहतो, इकडचा छोटा होतो, मग परत तो इकडचा खातो. असं करता करता लोण्याचा गोळा संपून जातो. बोके दाटत राहतात, त्यांना काही भेटत नाही. आणि आपण म्हणतो बघा, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. बरोबर आहे ना. यंत्रची म्हणा हे नाचता येईना अंगण वाकडे. त्या दिवशी प्रज्ञेश्वर परीक्षेत याचा नंबर नाही आला ना, तो म्हटला, अरे माझं असं असं झालं होतं, मला वेळच पडला नाही, मला काही प्रश्न समजले नाही, नाहीतर मी पण गुणवत्ता आला असतो. दुसरे म्हटले, बघा याला नाचता येईना आणि अंगण वाकडे, याने नीट अभ्यास केला नाही, याला काही आकलन झालं ते त्यांनी कधी सरांना नीट विचारलं नाही, आणि आता सांगतो की मी आलो असतो पण असं असं झालं. म्हणजे काय, त्याच्यातला जो उणेपणा आहे, त्याच्यातला जो दोष आहे, तो त्यांनी झाकून ठेवला आणि दोष मात्र दुसरा देत राहिला. मग यालाच म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला साधारणतः 150 ते 250 म्हणींचा सराव करायचा. त्याच्यापेक्षा जास्त केल्यास चांगलंच आहे. तुमच्या रोजच्या वापरात ज्या म्हणी असतील, काही म्हणी ना तुम्ही तुमच्या आजीजवळ बसा, आजोबांजवळ बसा, किंवा अजून कोणी तुमच्या शेजारी पाजारी वडीलधारी व्यक्ती असतील तर त्याच्याकडे बसा आणि त्या म्हणीचा तुम्ही एक चांगला संग्रह करून ठेवा. आणि प्रत्येक म्हणीची एक छोटीशी गोष्ट ती तुमच्या भाषेत तयार करा. तुमच्या सरांना सांगा, मॅडमला सांगा, तुमच्या आईला सांगा, बाबांना सांगा. आणि असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा म्हणी हा घटक तुमचा एकदम परफेक्ट होऊन जाईल. आता म्हणीवर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न येऊ शकतात. आता म्हणीवर पहिला प्रश्न आहे बघा, पुढील म्हणीसाठी योग्य अर्थ निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जसं पहिला आहे, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. आता या प्रश्नासाठी 4 पर्याय आहेत. पहिला आहे, खूप प्रवास केल्यास पण मिळतो. दुसरा पर्याय, एकाचे कर्तृत्व असणे पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे. तिसरा आहे, मोठ्याच्या आश्रयाने लहानाचा देखील फायदा होणे. आणि चौथा आहे, मोठ्यांनाही वाहनाची गरज असणे.
एखादा विद्यार्थी सांगू शकतो का याचा काय अर्थ येतो? बघा बरं, गाड्या बरोबर नाण्याची यात्रा. कोणी सांगू शकतं का? ज्याला सांगायचं असेल त्यांनी हँड करा, त्याला आपण सांगायला संधी देऊ. हा, गाड्या बरोबर नाण्याची यात्रा आहे का माहिती तुम्हाला? नाही ना. पूर्वी ना प्रवासाला निघाले का असे गाड्या असायच्या बघा, तेव्हा गाड्या असायच्या आणि ते गाडी त्यांना ते लाकडाचे चाक आणि त्याच्यावर लोखंडी धाव असायची आणि ते प्रवास खूप दूरचा असायचा म्हणून ते चाक किरकिर किरकिर करायला लागायचे जास्त प्रवासाने. मग त्याच्यात आहे ना ते वंगण ठेवलेलं असायचं. मग थोडा प्रवास झाला की ते वंगणाची गाडी घ्यायची आणि त्या गाडीच्या त्या आखामध्ये घालायची. हा, म्हणजे ते गाडी बरोबर त्याला नळा म्हणायचं. नळा म्हणजे असं खोलगट वाढलं असायचं आणि त्याच्या ते वंगण ठेवलेलं असायचं. हा, मग गाडी बरोबर नाण्याची यात्रा. मग खरा अर्थ तो आहे का? तर नाही. त्याचा अर्थ असा आहे की मोठ्याच्या आश्रयाने लहानाचा देखील फायदा होणे. म्हणजे एखादी मोठी व्यक्ती तिच्या सोबत दुसरे त्याचे शिष्य अनुयायी राहिले तर त्यांचा पण फायदा होतो. समजा एखादे मोठे महाराज आहेत, एखाद्या घरी गेले तर लोक त्यांचं पूजन करतात, पाठपूजन, त्यांचा आदर सत्कार करतात, त्यांना पंचपक्वान्नाचं भोजन देतात. मग ते महाराजांना देतात त्याचा अर्थ त्यांचे शिष्य परिवार आणि त्यांना पण ते भेटतं. म्हणजे या मोठ्यांच्या आश्रयाने लहानाचा देखील फायदा होतो. त्यानंतर दुसरी म्हण आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा आणि त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जसं मी एक उदाहरण घेतलेले बघा, असंगाशी संघ आणि टिंबटिंबशी गाठ. हा, आता याचा थोडक्यात अर्थ असंगाशी. असंग म्हणजे काय? ज्याच्याशी मैत्री करू नये, ज्याच्याशी आपण सोबत करू नये अशाशी जर आपण मैत्री केली तर काय होतं? त्याला त्याचे आपल्याला कोणते परिणाम बघावे लागतात? मग प्राणाशी गाठ पडते, शत्रूशी गाठ पडते, मित्राची गाठ की आयुष्याची गाठ? काय असेल याचं उत्तर? असंगाशी संघ आणि टिंबटिंबशी गाठ. याचं उत्तर काय आहे? प्राणाची गाठ. म्हणजे जर तुम्ही चुकीच्या माणसाची सोबत केली, त्याच्या सोबत राहिला, त्याच्यासोबत खेळात वगैरे काही एखादं कृत्य केलं तर तुमच्या प्राणावर सुद्धा ते बितू शकतं. त्यानंतरचा प्रश्न येऊ शकतो की पुढे दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जसं क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात, हा अर्थ आहे. त्याच्यावरची आपल्याला म्हण शोधायची. गाढवाला मुळाची चव काय, किंवा कोल्याला द्राक्षी आंबट, कोल्हा काकडीला राजी आणि आडला हरी गाढवाचे पाय धरी. आता क्षुद्र माणसे म्हणजे समजा एखादा माणूस असा आहे की त्याच्या जीवनामध्ये त्याला काही ध्येय नाही, त्याची काही इच्छा नाही, अपेक्षा नाही, आकांक्षा नाही, त्याला काही साध्य करायचं नाही आयुष्यात. मग त्याला त्याचं ते एकदम कमी असतं असं म्हणतात ना, लो एम काही. एखाद्याचं ध्येय छोटं असलं तर तो एक प्रकारचा गुन्हाच आहे. आणि मग त्याला तुम्ही किती मोठ्या गोष्टीचं प्रलोभन दाखवलं, प्रेरणा दिली तर त्याला काही फरक पडत नाही. आपण काय म्हणतो, कोल्हा काकडीला राजी. म्हणजे कोल्याला काही काकडी खायला भेटली ना बस झालं, त्याला दुसरं काहीच नाही पाहिजे. याचा अर्थ क्षुद्र माणसं हे क्षुद्र वस्तूंना तयार होतात किंवा क्षुद्र वस्तूंवर भाळतात. पुढचा चौथा प्रश्न असा येऊ शकतो की दिलेल्या सूचनेनुसार योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता एक आकृती या ठिकाणी दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये एक म्हण दडलेली आहे आणि त्या म्हणीच्या अनुषंगाने तुम्हाला काय प्रश्न सोडवायचे आहे त्याची एक सूचना दिलेली आहे तिथे. ती सूचना तुम्ही अगोदर वाचायची, ती सूचना समजून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक गिरवायचा आहे. आता इथं म्हण कोणती आहे? आकृतीत लपलेल्या म्हणीतील अनुक्रमे 3रे व 7वे अक्षर कोणते? मग त्यासाठी तुम्हाला कच्चं काम करताना काय करावं लागेल? अगोदर तुमच्याकडे कच्चं कामाची जागा आहे किंवा काय आहे, पेपरमध्ये असते बघा पाठीमागच्या बाजूने जागा किंवा खाली असेल तर तिथं तुम्ही काय करायचं की म्हण अगोदर लिहायची. आता इथं कोणती म्हण तयार होते बघा बरं. ते, ज्या, शा, वे, क, वा, जा, वन आणि रे आणि मध्यभागी आहे 4. हा, तर याच्यावरून काय म्हण तयार होते? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. हा, जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळेल. हा, मग आता 3रं अक्षर येते ज्या, बरोबर, आणि 7वं अक्षर कोणतं येते? ते. मग ज्या आणि ते असलेला पर्याय क्रमांक कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. मग त्याच्या पुढे जे 4 पर्याय दिलेले असतील
यातला पर्याय क्रमांक 2 तुम्ही गिरवायचा आहे. त्याच्यानंतर असा प्रश्न येऊ शकतो की पुढे दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा अर्थ कोणता. आता पहिल्यांदा जी चौकट दिलेली आहे त्यातले अक्षर आपण नीट त्यांचं निरीक्षण करायचे, नीट वाचायचे आणि मग त्याच्यापासून म्हण तयार करायची आहे. आता इथं 3 प्रकारचे आयत आहेत. वरच्या आयतामध्ये 4 अक्षर आहेत, ची, वी, वा आणि को. त्याच्या खाली आहे वी, त्या, वा, ता, ची आणि जा आणि शेवटी आहे ळी, ळी, ज आणि हा. तर याच्यापासून कोणती म्हण तयार होते? ज्याने आपल्यावर उपकार केलेले आहेत, ज्याने आपल्याला मदत केलेली आहे, त्यातच आपण गुणगान केलं पाहिजे. अर्थाची एक म्हण आहे बघा बरं. तर ती म्हण आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. मग पहिला पर्याय पुष्कळ लोक बोलतात तेच खरे, मग हा योग्य पर्याय आहे. दुसरा पर्याय अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे, हा पर्याय योग्य आहे. अर्थात तिथं थोडस आहे, ट्विस्ट आहे, अन्नदात्याशीच नाही, कोणत्या ज्याची खावी पोळी त्याच्यावर टाळी म्हणजे आपल्यावर कोणत्याही माणसाने कोणत्याही प्रकारे उपकार करू आपण त्याची कृतज्ञतेने जाण ठेवावी असे, म्हणजे अन्नदात्याशी आपण कृतज्ञतेनं वागावं, हा आहे त्याचा पर्याय क्रमांक 2. आता पुढचा जो मी हे घेतलेला आहे तो इंटरेस्टिंग आहे बघा, मनोरंजक आहे की चित्रावरून पण ओळखायची. शेजारी एक चित्र दिलेले आहे, त्या चित्राचे 2 भाग आहेत. एक स्त्री आणि तिची 2 मुले आहेत. ते छान पैकी नाचतायत, त्याच्या नाचामध्ये ते तल्लीन झालेली, रममान झालेली. आणि तिच्यासारखी दुसरी स्त्री ती पण नाचायचा प्रयत्न करते, तिचे मुलं पण प्रयत्न करतायत, पण त्यांना काही नाच जमत नाही. मग आता या अर्थाची चुकी म्हणे, याचा पहिला पर्याय आहे रात्र थोडी सोंगे फार, दुसरा आहे मनी वसे ते स्वप्नी दिसे, तिसरा आहे नाचता येणं अंगण वाकडे आणि नाव मोठे लक्षण कुठे. आता चित्रावर म्हणतात एकदम सोपी, काय नाचता येणं अंगण वाकडे म्हणजे एखाद्या मुलीला नाही, त्याला ते जमतच नाही, ते काम त्याच्या आवाक्या बाहेरच आहे. मग तो काय करतो, त्याला ते जमत नाही म्हणून त्याच्याशी संबंधित दुसऱ्या भावी त्याला तो दोष देत राहतो. म्हणजे ते अंगण वाकडं होतं म्हणूनच मला नाचता आलं नाही. याचा अर्थ काय की तू गोष्ट तुला जमत नाही, पण तू काय करतोय आपल्या अभ्यासाचं खापर दुसऱ्यावर फोडतोय, नाचता येईना अंगण वाकडे. आता पुढे एक चित्र दाखवलंय तराजूचं, आणि तराजू मध्ये एका पाड्यात आहे नाक आणि दुसऱ्या पाड्यात आहे मोती. आता नाकाचं पारड वरती आणि मोत्याचं पारड खालती, याचा अर्थ ते जड आहे आणि नाकाचं पारड हलकं आहे. मग आता या अर्थाची कोणती म्हण आलेली खाली पर्यायामध्ये बघा बरं. पहिली आहे नाकी नोविनी, दुसरं आहे नाकापेक्षा मोती जड किंवा नाकापेक्षा तराजू जड, नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये. आता याच्यामध्ये कोणती म्हण आलेली आहे बघा बरं. नाकी नवईने नाही म्हणजे जेरी सिंग, बरोबर. नाकापेक्षा तराजू जड अशी म्हणच नाहीये. नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये अशी म्हण आहे, पण याचा अर्थ काय की जो धाकटा असतो किंवा जो कमीपणा घेतो त्याला आणखी कमीपणा होतो. मग आता याच्यामध्ये दुसरा पर्याय राहिलाय नाकापेक्षा मोती जड. याचा अर्थ काय की ज्याला महत्व देऊ नये त्यालाच महत्व जास्त, बरोबर आहे की नाही. खरं म्हणजे नाक आपला किती महत्वाचा अवयव आहे, तो आपल्याला श्वास घ्यायला मदत करतो म्हणून आपण जिवंत राहतो, बरोबर. पण जर आपण त्याला जो अलंकार घालायचा त्यालाच महत्व दिलं तर नाही ना चालणार. तसं आहे, ज्या गोष्टीला महत्व द्यायचं त्याच गोष्टीला महत्व दिलं पाहिजे. इतर अवांतर फालतू किंवा परत गोष्टीला आपण काही महत्व देऊ नये. आता पुढे एक चित्र आहे आणि त्याच्याकडे एक म्हण आहे. एक व्यक्ती आहे आणि ती एका उंटावर बसलेली, तिच्या हातामध्ये एक चाबूक किंवा असोड आहे आणि खाली शेळ्या मेंढ्या असं काहीतरी आहे. आणि मग या चित्रावरून आपल्याला ती म्हण ओळखायची आहे. त्याचे पण 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे देश का स्वदेश, म्हणजे काय तर आपण ज्या प्रदेशात जातो, ज्या प्रदेशात राहतो तिथल्या आपण रीतीभाती, तिथल्या चालीरीती यांचा आपण अंगीकार केला पाहिजे. दुसरा आहे उंटावर शेळ्या हाकणे, म्हणजे काय आपण एखाद्याकडे जातो, त्याचा काहीतरी कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमात आपण मदत करावी, त्याला साथ द्यावी अशी त्याची अपेक्षा असते, पण आपण हात बांधून बरोबर राहतो
आणि दुसऱ्यांना आकार देतो, हे करे, ते करे आणि स्वतः मात्र काही करत नाही. तिसरा आहे तळे राखील तो पाणी चाखील. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीच्या संरक्षणाची जबाबदारी दिली, त्याला राखायला सांगितले, तर तो माणूस त्याचा थोडा ना थोडा लाभ घेतोच. मानवी प्रवृत्ती अशी असते की ज्या गोष्टीचं रक्षण करायचे त्याचं तो करतो, पण त्याच्याशी संबंधित जो लाभ असत तो पण घेण्याचा प्रयत्न करतो. आणि पुढे आहे असतील सीते तर जमतील होते. तुम्हाला माहिती ज्याच्याकडे काही खायला प्यायला मिळतं, ज्याच्याकडे काही लाभ आहे आपला, त्याला भरपूर मित्र भेटतात, त्याला विचारपूस तर त्याच्याकडे जातात. आणि जो कफल्लक आहे, कंगाल आहे, त्याला मात्र कोणी मित्र भेटत नाही. हा, मग अशा वेळेस आपण म्हणतो असतील सीते तर जमतील होते. मग आता या चित्रामध्ये कोणती म्हण आहे, तर उंटावर शेळ्या हाकणे. पण हा याचा खरा अर्थ नाही उंट आणि शेळ्या असा नाही, तर एखाद्याच्या कार्यात गेल्याच्या नंतर आपण त्याला मदत न करता फक्त सूचना करणे, इतरांवर आपला अधिकार गाजवणे, असं त्याचा अर्थ आहे. पुढचं चित्र आहे, मला वाटतं हे एका कोर्टाचं चित्र आहे आणि साक्ष देण्यासाठी एक उंदीर आलेला आहे. पण त्याची साक्ष खरी आहे की खोटी हे बघण्यासाठी म्हणजे त्याला दुसरा जो आहे तो मांजर आलेली आहे आणि तिथला जो कर्मचारी आहे कोर्टाचा तो गीतेवर हात ठेवून त्याला त्या मांजरीला शपथ घ्यायला सांगतोय. म्हणजे उंदीर जे बोललं ते सत्य आहे की नाही. आता त्याचे पर्याय बघा, उंदराला मांजर साक्ष, उंटावरून शेळ्या हाकणे, तळे राखील तो पाण्याचा खील आणि असतील सीते तर जगतील होते. या ठिकाणी कोणता पर्याय आपल्याला योग्य वाटतोय, तर तो पर्याय हे उंदराला मांजर साक्ष. म्हणजे काय, एखादी लाभार्थी व्यक्ती असते आणि ती जेव्हा काही स्वतःच सिद्ध म्हणजे स्वतःच प्रेपण स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करायचा असेल, तर त्याच्या देशाला त्याचा जो मित्र असेल त्याला बोलवतो आणि म्हणतो मी म्हणतो ते नाही तर विचार त्याला, ठीक आहे नाही. म्हणजे यालाच आपण म्हणायचं उंदराला मांजर साक्ष. पुढचं चित्र आहे, एक हे दाखवलंय बघा, भूत दाखवलेले हा, आणि त्याच्या बाजूला पण तसे छोटे छोटे हे दाखवले आणि एक ताट दाखवले, त्याच्यात भाताचं एक शीत दाखवलेले आहे का नाही. आणि त्याला पर्याय दिले बघा, उंदराला मांजर साक्ष, उंटावरून शेळ्या हाकणे, तळे राखील तो पाणी चाखील, असते सीते तर जमतील होते. आता याच्यामध्ये कोणता पर्याय आपल्याला योग्य वाटतोय, तर तो आहे असतील सीते तर जमतील भूते. आता म्हणजे काय, सीते म्हणजे शिजलेल्या धान्याची किंवा तांदळाची कण, मग ते जर असतील तरच भूत येतील असं त्याचा अर्थ नाही. तर काय, ज्याच्याकडे काही ना काही लाभ होऊ शकतो, ज्याच्याकडे काही ना काही खायला मिळू शकतं, अशाकडेच त्याचा मित्र परिवार जमा होतो. ज्याच्याकडे काही आपल्याला लाभ भेटत नाही त्याच्याकडे कोणीही जात नाही. म्हणजे अशा प्रकारे म्हणी या घटकावर सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, भाषेमध्ये आपले 4 घटक आहेत. त्यापूर्वी 2 घटक तुम्ही शिकलेले होतात. आज आपण 3ऱ्या घटकाला सुरुवात केलेली आहे, भाषेचा व्यवहारात उपयोग. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलताना सांगितलं की भाषेचे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिली भाषा आहे नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा. स्वाभाविक म्हणजे ती काय आपल्याला कोणी शिकवलेली नाही, त्याला आपण मातृभाषा पण म्हणतो, ती परंपरेने चालत आलेली, जी आपण आता मी तुमच्या बरोबर बोलताना वापरतो. आणि जी कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा असते, ती कोड लँग्वेज असते, ती संगणकाची ती प्रोग्रामिंगची भाषा असते, ती कृत्रिम भाषा असते. पण ही जी भाषा आहे आपली स्वाभाविक भाषा किंवा नैसर्गिक भाषा, त्याच्यामध्ये वाक्प्रचार आणि म्हणी यांच्यामुळं आपल्या भाषेला एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. आता तुम्ही बघा, आपला हा जो पेपर क्रमांक 1 असतो तो 75 मार्काला असतो. त्यामध्ये भाषेचे 25 प्रश्न असतात आणि गणिताचे 50 प्रश्न असतात. भाषेचे 25 जे प्रश्न असतात त्याचे जे 50 मार्क असतात ते आपल्या हक्काचे असतात. त्यात वाक्प्रचार आणि म्हणी यांच्यावर फक्त 1 किंवा 2 प्रश्न येऊ शकतात. मी असं का म्हणतो, कारण त्याच्यामधला जो 4था घटक आहे तो सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, त्याच्यामध्ये जर परिच्छेदच आला तर त्याचे 3 प्रश्न येऊ शकतात आणि म्हणून याचा वेटेज कमी होऊन एकच प्रश्न येऊ शकतो. जर सुसंगत वाक्याचा परिच्छेद त्याच्यावर जर एकच प्रश्न पडला तर वाक्प्रचारावर 1 आणि म्हणीवर 1 प्रश्न येऊ शकतो. आणि याच्यानंतर जो 4था घटक आहे तो आहे शब्द प्रभुत्व, त्याला सगळ्यात जास्त 12 म्हणजे 32% आहे, त्याच्यावर 8 प्रश्न येऊ शकतात. तर भाषा हा विषय आपल्याला जरी सोपा वाटत असला तरी बरेच मुलं आता कधी कधी परीक्षा देऊन मुलं आले की त्यांना आम्ही काही मुलांना विचारतो, मुलांना कसं काय गेला पेपर,
काही मुलं इतकी भीत असतात का, सर खूप सोपा गेला. आणि नंतर जेव्हा निकाल लागतो तेव्हा त्या मुलांना सगळ्यात कमी मार्क पडलेले असतात. याचं तात्पर्य काय आहे की तुम्ही जेव्हा परीक्षेला जाता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाची अशी बैठक तयार करायची, असं आपलं मन तयार करायचं की ह्या परीक्षेमध्ये मी यशस्वी होणारच आहे. आणि यशस्वी कोण होतं की जो ठरवतो मी जिंकणारच, मी यशस्वी होणारच. मी ज्याच्याकडे ती जिद्द आहे, ज्याच्याकडे एकाग्रता आहे, तो जिंकणारच आहे. म्हणून हा जो वाक्प्रचार आणि म्हणी हा जो घटक या ठिकाणी आपला आहे, त्यात तुम्ही वाक्प्रचार 400 आणि म्हणी तुम्हाला 250 ते 200 इतक्या म्हणींचा तुम्ही सराव करायचा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि सरावाचं असं तुकाराम महाराजांनी म्हटलं बघा, असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे या घटकाचा तुम्ही जेवढा जास्तीत जास्त सराव कराल, जेवढा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवाल, जास्तीत जास्त प्रश्न सोडवाल, तेवढा तुमचा सराव जास्तीत जास्त होऊन तो घटक तुम्हाला सोपा जाणार आहे. तर आज भाषेचा व्यवहारात उपयोग या घटकामध्ये जे वाक्प्रचार आणि म्हणी या घटकावर मी तुम्हाला तुमच्याशी संवाद साधलेला आहे. आज आमच्या पारनेर तालुक्यातले जी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे 1 जून ते 30 जून. आणि 1 जूनला मी हा घटक तुमच्याशी घेतलेला आहे. आता 30 जून पर्यंत आमच्या पारनेर तालुक्यातील सर्व स्वरूप क्रमाक्रमाने येऊन त्यांना जे घटक दिलेले आहेत त्या घटकांवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या आता आपल्याला 10 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. या ठिकाणी जे पालक, शिक्षक किंवा विद्यार्थी जे ऑनलाईन जॉईन आहेत त्यांना माझी विनंती की आता जो मी हा घटक तुमच्या समोर घेतलेला आहे त्या घटकावर आधारित तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर त्यासाठी आपण हा वेळ राखून ठेवलेला आहे. कृपया जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचाराव्यात अशी माझी अपेक्षा आहे. सर, जर कोणी शंका विचारला असेल तर प्लीज त्यांचा माईक ऑन करा. कोणी पालक, विद्यार्थी कोणी असो, जर आपली काही जर शंका असेल या घटकाशी संबंधित तर आपण विचारू शकता. त्यासाठीच आपण हा 10 मिनिटाचा वेळ ठेवलेला आहे. किंवा मी आता एक अशी आयडिया घेतो की मी एक तुम्हाला वाक्प्रचार सांगतो, तुम्ही मला त्याची एक छोटीशी गोष्ट सांगायची. चालेल? कोणी विद्यार्थी इच्छुक आहे का? मी एक तुम्हाला वाक्प्रचार सांगतो आणि त्याची तुम्ही मला गोष्ट सांगायची. असं जर कोणी इच्छुक असेल तर बघा. किंवा तुमची काही शंका, काही प्रश्न असतील तर ते तर आपण घेणारच आहोत. सांगू का एक वाक्प्रचार, त्याची एक छोटीशी गोष्ट? कोणत्याही मुलांनी सांगा. आपल्या जिल्ह्यामध्ये आता येत्या 4थीच्या शिष्यवृत्तीमध्ये जे प्रज्ञावान विद्यार्थी सगळे याच्यामध्ये आहेत. मी एक तुम्हाला वाक्प्रचार सांगतो किंवा एक म्हण सांगतो, त्याची तुम्ही मला एक छोटीशी गोष्ट सांगा. चालेल? शेरकर सर. हा, बोला. कोण बोलतोय? भापकर सर बोलतोय. थोड्या वेळासाठी मुलांचे माईक हे करा, ऑन करा. सगळ्यांचे माईक ऑफ आहेत ना, कोण उत्तर नाही देणार. नाही, पण ज्याचं हँडरेज असेल त्याच्यात माईक ऑन करता येईल ना सर? हो, हँडरेज वाले त्यांचे तरी करा, कारण आपण सगळ्यांना बंद केलेलं आहे ना. तुम्ही बोलले तरी कोणाचा रिस्पॉन्स येणार नाही. शिक्षक मित्र जॉईन आहेत किंवा पालक आहेत, मग आता जो हा जो पाठ झाला याबाबत त्यांचं काय मत आहे त्यावर जरी भापकर सर किंवा अजून कोणी आपलं मत व्यक्त केलं तर स्वागत असेल. सर, खूप छान झाला तास. सर, छान झाला तास. हॅलो,
हा, आता आपण मुलांचे माईक ऑन केले होते, परंतु त्याचा असा प्रॉब्लेम झालाय की सगळे मुलं एकदाच बोलतायत आणि त्याच्यामध्ये गोंगाट ऐकायला येतोय. जर कोणी शिक्षक जर असतील, शिक्षक मित्र, बंधू भगिनी, तर कृपया आपण आता जो वाक्प्रचाराने हा जो उपगट घेतलेला आहे त्याबद्दल, हा लेक्चर किंवा हे पाठ कसा झाला याबद्दल कोणाला जर 2 मिनिट बोलायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे. शेअर कर तिथं बघा खाली कोण आपले मित्र असतील तर बोलायला तिथं. हा, जर कोणी बोलू इच्छित असतील तर कृपया त्यांनी 2 मिनिटाचा वेळ घ्यायचा आणि बोलायचे. यानंतर उद्या गणित विषयाचं मार्गदर्शन होणार आहे. आमच्या पारनेर तालुक्यातील सामान्य श्री सतीश चव्हाण सर हे उद्या, परवा आणि त्याच्यानंतरच्या 3 दिवस सलग गणिताच्या घटकाचं मार्गदर्शन करणार आहे. आजच्या घटकावर जर कुणाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील किंवा काही मत व्यक्त करायचं असेल तर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हा, झाला असेल तर एंड करा सर, काय हरकत नाही. आज या ठिकाणी आमच्या पारनेर तालुक्याच्या वतीने आमचे ज्येष्ठ आणि तज्ञ शिक्षक की जे डॉक्टर आहेत असे बाळासाहेब शिंगोटे सर यांनी भाषा या विषयातील वाक्प्रचार आणि म्हणी या 2 घटकावरती अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं मी आमच्या पारनेर तालुक्याच्या वतीने आणि आपल्या जिल्हा परिषद अहमदनगर मिशन आरंभ या सर्व टीमच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आजचा जो वर्ग आहे तो संपलेला आहे. जे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, पालक, अधिकारी वर्ग यांनी आज ऑनलाईन उपस्थिती दर्शवली त्यांचं मी पारनेर तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने आणि आमच्या गट शिक्षण अधिकारी आदरणीय राणे मॅडम, आमची सर्व तंत्रज्ञ टीम या सगळ्यांच्या वतीने पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.